येत आहेत, धावत येत आहेत लेजंड खेळाडू आपण पाहतोय. येस, चालू मॅचकडे जाऊया. आपण पाहतोय सलामीचा गोलंदाज राहुल वांगडे, त्याच्या हातामध्ये हा चेंडू आणि समोर आपण पाहिलं अजिंक्य गोळे आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय संकेत गोळे. दोन बलाढ्य फलंदाज आपण पाहिलं तर सलामीवीर मैदानामध्ये उतरले श्रीबदर संघासाठी आणि सलामीची गोलंदाजीसाठी तितकाच ताकदीचा गोलंदाज आपण एका बाजूला पाहतोय शेलार चॅलेंजर्स संघाकडून. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू ऑन साईडला वळवलाय. थोडासा फंबल झाले होते क्षेत्ररक्षक, पण चांगला संतुलन ठेवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाले. 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. खातं उघडलं गेलंय 2 धावेने. विकी उभे आपण पाहतोय त्याला लॉंग ऑन लागते क्षेत्ररक्षण करता आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आपण पाहिलं तर थोडंसं गवत आहे, स्लिपरी आउटफील्ड आहे आणि त्यामध्ये विकी उभे चांगली इथे फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू, अगदी त्याला सन्मान दिलाय, चेक केलाय. हा चेंडू अगदी वेगवान होता. राहुल वांगडे चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू तोही खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला खेळून काढला, त्यावर 2 धावा. त्यानंतरचा दुसरा चेंडू आपण पाहिला तर अगदी योग्य टप्प्यावर पुन्हा एकदा हाताळला गेला. यावेळेस हाफ ट्रॅकर, त्याला शॉट ऑन पुल केला. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार, चेंडू झालाय फरार. येतोय हा मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचा दमदार फटकार, चौकार. अजिंक्य गोळे तोही शांत बसणारा फलंदाज नाही आहे. त्याच्या बॅटमधून आलेला पुलचा फटका. यावेळेस फ्लिक केलाय, ऑन साईडला वळवलाय. पाहायचाय चेंडूला किती ताकद मिळते. 6 धावा येतील एवढी ताकद या फटक्यामध्ये मिळाले. येतोय बिग बिग ब्लास्ट. अजिंक्य गोळेच्या बॅटमधून हा धमाकदार षटकार. यावेळेस पुलर लेनचा चेंडू, अगदी चेंडूवरचं नियंत्रण इथं हाताळल्या चुकी करताना आपल्याला राहुल वांगडे पाहायला मिळत आहेत. हा चेंडू वाईट +1 आहे का? यस, वाईट +1 म्हणजे 2 धावा इथे अतिरिक्त आल्यात आणि धावांमध्ये भरणा आलाय 2 धावेने. अगदी एकेरी दुहेरी धावा, त्यानंतर चौकार षटकार. अजिंक्य गोळे चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस फुलरलेनचा चेंडू, फक्त ग्लान्स केलाय, चेंडू पाठवलाय. गाव कॉर्नरच्या रिजन मध्ये येतोय. हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग. अजिंक्य गोळेच्या बॅटमधून अजून एक दिमागदार फटका. येतोय षटकार. चांगली इथे फलंदाजी करताना अजिंक्य पाहायला मिळत आहेत. अगदी पेसचा यूज करतायत. ज्या गतीने राहुल वांगडे गोलंदाजी करतायत त्या गतीवर ते फलंदाजी करतायत. मेरिट पाहायला मिळतंय क्रिकेटचा. यावेळेस सन्मान दिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला वळून काढलाय. तिथे एक चोरटी धाव फलक आपण पाहिलं तर एकेरी धावेने पुढे गेलंय. 21 धावा. पहिलं षटक इथे समाप्त झालं. 21 धावा कुठल्या गेल्यात आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर अजिंक्य गोळेच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धाव आणि 1 एकेरी धाव आले. अगदी चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. अजिंक्यने एकदम आपण पाहिलं तर श्री बदर संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. चांगला श्री गणेशा करून दिला. इथे चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये आता नियंत्रण आणावं लागेल. कोणता गोलंदाज असेल दुसरा ज्याच्या हातामध्ये ही जबाबदारी दिली जाईल. ही धावसंख्या रोखण्याचं काम आता कोणाच्या खांद्यावर दिली जाईल.
यावेळेस बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय ऑफ साइड रिजन मध्ये आपण पाहतोय. एक धाव घेण्यात आली आहे. दुसरे धावेची जोखीम बघता बघता 2 धावा इथे फेकी थोडीशी खराब राहिली, त्यामुळेच कुठेतरी आपण पाहिलं तर 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. लेफ्ट आर्म गोलंदाज त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिले. अगदी चांगली गोलंदाजी करताना इथे यावेळेस थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली गोलंदाजाची. ऑफ स्टिकच्या बाहेर थोडंसं वळण घेतला चेंडूने. हा चेंडू पंच सांगतायत वाईट बॉल, इथे अतिरिक्त धाव आले. याही वेळेस बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचं काम पॉइंट रिजन मध्ये झालंय. एक धाव तिथे आली आहे. दुसरी धावेची जोखीम बघता बघता 2 धावा इथे घेण्यात आल्यात. चांगली फलंदाजी करताना आपल्याला अजिंक्य पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पाहायला मिळालं तर संकेत गोळने एकही चेंडू हाताळला नाहीये. सर्वच्या सर्व चेंडू आतापर्यंत अजिंक्यने खेळलेत आणि चांगली धावसंख्या तो उभी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. 6 चेंडू 19 धावसंख्येवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे धावून जातोय. फेकी करेल तोपर्यंत एक धाव आणि यावेळेस मात्र संकेत गोळे आलाय स्ट्राईकवर. त्याच्यावर नजरा राहतील अनेक प्रेक्षकांची. अगदी त्याच्याकडून अपेक्षा असतील चौकार षटकारांची. या मैदानामध्ये तो कसा खेळ करेल. या प्रीमियर लीगमध्ये मैत्री ग्रुप जावली यांच्या आयोजनातून रबर प्रीमियर लीग 2025च्या या थरारामध्ये तो कसा खेळ करेल अनेकांना अपेक्षा असेल. पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी कमी गतीने हाताला फ्लाइटेड डिलिव्हरी त्याला हेरलं गेलं. बैठक इथे दिमागदार पाहायला मिळालाय. गुटना टेक तमाशा देख येतोय संकेत गोळेच्या बॅट मधून हा षटकार. ते संकेत गोळे माघारी जातोय. मोठा फलंदाज इथे माघारी परतण्याचं काम या संस्कारने केलंय. शिर्के इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आलाय आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय सलामीचा फलंदाज अजिंक्य अजून आहे मैदानामध्ये, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. तो आता आपण पाहतोय स्ट्राईकवर. ऋषी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी भीमर हाताळलाय. पंच सांगतील हा चेंडू नो आहे. आपण पाहिलं तर अगदी 22 गाव
असोसिएशन मधला हा पहिला बायकर मॅन आहे ऋषी आणि तो आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू नियंत्रण नव्हता, अगदी चेंडू निसटला हातामधून, तो भीमर हाताला गेला. पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल का ऋषी निघालाय. चांगला चेंडू अगदी गुडलेन स्पॉट वरून उसळी घेणारा थोडासा लेग कट ही पाहायला मिळाला. चेंडूनं आपण पाहिलं ना तर अगदी टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं, त्यामुळे कुठेतरी फलंदाज चकित झाले आणि नियंत्रणामध्ये राहिले नाहीत. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज. अगदी आम्हाला पर्यंत माहिती मिळाली की 22 गाव या असोसिएशनमधून हा पहिला खेळाडू ठरलाय ज्याच्या नावावर अगदी बाईक आहे आणि तो बायकर मॅन आता गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, झेलची संधी आहे, चेंडू हवेमध्ये आहे. तोपर्यंत आपण पाहिलं तर कोणताही क्षेत्ररक्षक पोचू शकला नाहीये. 2 धावा इथे आल्यात, 2 धावेने धावफलक पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावर. अगदी तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 37 धावा धावफलकावर लागल्यात. 1 विकेट गमावली गेले. संकेत गोळे माघारी गेलाय आणि त्यानंतर मात्र नवीन बॅटर आपण पाहिलं तर गणेश. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, मनगटाचा वापर केला, ऑन साईडला वळवला, 1 धाव घेतले, फंबल झाले क्षेत्ररक्षक. तोपर्यंत बघता बघता दुहेरीचा रूपांतर केलंय. 2 धावा इथे आल्यात. या 2 धावेने धावफलक पुढे जात आहे 39 या आकड्यावर. एकरी दुहेरी धावा तितक्या महत्त्वाच्या आहेत. चौकारा षटकारा बरोबर या अजिंक्यला माहिती आहे आणि तीच फलंदाजी करताना इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. मेरिटवर क्रिकेट खेळतोय अजिंक्य. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज ऋषी जाधव. विकेट घ्यावी लागेल ऋषीला. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. यावेळेस अगदी वेगवान चेंडू, बॅट अगदी ह्या चेंडूवर लेट आली. चेंडू गेलाय ऑफ साईड रिझन मध्ये. 1 धाव तिथे आली आहे. थोडासा लेट झालाय. अजिंक्य स्वतःवर नाराज आहे. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. 1 धाव इथे आली आहे. धाव फलक एकेरी दुहेरीने आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावर. 1 गडी बाद असताना 40 आकडा आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहिलं तर गणेश शिर्के. तो स्ट्राईकवर आलाय. त्याला आता स्ट्राईक मिळाली. ऑन स्ट्राईक आपण त्याला पाहतोय. तो काय कामगिरी करेल या रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आपल्या संघासाठी, श्री ब्रदर्स या संघासाठी. यावेळेस कमी गतीचा अगदी प्रभावित करणारा, चकित करणारा चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे ऋषी जाधवची. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. प्रभावित करतोय का मला 22 गाव असोसिएशनमध्ये बाईक मिळाले, त्याचा अगदी ठसा तो उमटताना या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं आपण पाहिलं तर रनअप थोडासा गडबडला गेला, त्यामुळे पुन्हा एकदा सुरुवात केलेली कधीही चांगली. थांबला तो आणि पुन्हा एकदा आलाय, सुरुवात करतोय. अजून आपण पाहिलं तर या षटकातले 1 चेंडू बाकी आहे आणि या पहिल्या चेंडू आपण पाहिला तर भीमर हाताळला. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, त्यानंतर सलगचे 2 चेंडू, दुहेरी धावा, त्यानंतर 1 धाव आणि आता चालेला निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन यावेळेस सरळ बॅटने अगदी लॉफ केलाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. चेंडू येतोय व्यासपीठाला मानवंदना देत मैत्री ग्रुप जावली प्रीमियर लीगचा अजून एक दिमागदार चौकार आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे राहिली आहे ऋषी जाधव याची. शेवटचा चेंडू थोडासा महागडा पडला, पण त्यानंतर मात्र अगदी चांगली गोलंदाजी करताना शेलार चॅलेंजर संघ आपण पाहिले तर विजय शेलार आणि प्रवीण शेलार साहेब यांच्या मालकीचा हा संघ इथे पाहायला मिळतोय. शेलार चॅलेंजर संघ आणि त्याचसोबत 2 हात करताना श्री ब्रदर्स संघ आणि त्याचे संघ मालक आपण पाहतोय विकासजी धनवडे साहेब आणि हे दोन्ही संघ आपण पाहतोय. अगदी पहिली मॅच आपली या लीगमध्ये खेळताना नवीन गोलंदाज आमंत्रित केले. 4थ्या गोलंदाजीवर आपण पाहतोय हर्षल खराडे, भिवडी गावचा हा खेळाडू आणि आता तो मैदानामध्ये आलाय. 4थ्या षटकाची जबाबदारी आता त्याच्या खांद्यावर आहे. समोर आपण पाहतोय अजिंक्य गोळे अजून तरी ठोकून आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा फ्लिक केलाय, ऑन साईडला खेळला, मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल. बघता बघता कॉलिंग चुकली होती, इथे घडलं काय?
अगदी बॅटर सेफ झोनमध्ये आलाय. निर्धाव नॉट आऊट दिलाय पंचांनी. एक धाव तिथे आली. पहिल्या चेंडूवर एक धाव. अगदी हलक्या हाताने ऑनसाईडला मनगटाने वळून काढलेला हा फटका आणि त्यावर आलेली एक धाव धाव फलक पुढे घेऊन जाते. धाव फलक जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावर. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा. गणेश आलेत. यावेळेस गुडलेन स्पॉटवर हा ट्रॅकर होता, त्याला पुल करायचा प्रयत्न. फटका फसला गेला. अगदी हवेमध्ये चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय गोशांकी स्वरूपात. एक धाव तिथे ऍड होते. धाव फलक एकेरीने आता जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावर. पहिलं षटक पाहिलं राहुल वांगडेचं, तो खर्चिक ठरला. 21 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या. दुसरं षटक आपण पाहिलं संस्कारने हाताळलं, त्याच्या षटकामध्ये 13 धावा आल्या. नाही पहिलं पार्टनरशिप ते तोडण्यामध्ये यशस्वी झाला. संकेत गोळेची विकेट त्याने प्राप्त केली. यावेळेस गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू अगदी त्याला ऑन साईडला खेचून काढलाय. चेंडू फरार, सीमारेषा पार. येतोय अजून एक दिमागदार चौकार. चांगली फटकेबाजी इथे पाहायला मिळते. धाव फलक या चौकाराने जाऊन पोहोचलंय अगदी 50 या आकड्यावर. अर्धशतक या संघाचं झालंय. अजून पुढे धावा आता बनवाव्या लागतील. येणारे चेंडू अजून बाकी आहे, त्यावर किती धावा, किती टार्गेट सेट केलं पाहिजे याचे आता विचारविनिमय या दोन्ही फलंदाजांचा झाला असेल. चांगली फलंदाजी करतायत. 7 मिळते इथे अजिंक्यला. गणेशची पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू. पंच सांगतात इट्स व्हाईट बॉल. हा प्रेशर आहे गोलंदाजावर. अगदी 2 चौकारानंतर आल्यानंतर आपण पाहिलं तर हा आलेला व्हाईट बॉल प्रेशर देतोय हर्षलला. अजून उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले. समोर आपण पाहतोय गणेशला. यावेळेस अगदी रीच मध्ये होता. प्लॉट मधला चेंडू अगदी स्लॉट मध्ये पाठवून दिलाय. लांब लचक येतोय षटकार. षटकाराने अगदी आत्मविश्वास दिला असेल अजिंक्यला की माझा जो पार्टनर आहे तोही फलंदाजी चांगली करतोय. यावेळेस बॅटची कडा लागली होती. यष्टिरक्षक थोडीशी चूक करतोय. धावचीची संधी आहे का? डेंजर झोन मध्ये होता अजिंक्य. जोखीम घेतली. तर अंपायर कडे गेलेत. अगदी स्क्वेअर लेगचे अंपायर सांगतायत पंचांचा रिव्ह्यू आहे. अगदी या थर्ड अंपायरकडे हा रिव्ह्यू सोपवला गेलाय. धावचीसाठी हा रिव्ह्यू आपण पाहतोय. SOUT आउट. अगदी फलंदाज इथे बाद झालाय. अजिंक्य गोळे माघारी परततोय धावचीच्या स्वरूपात. ही जोखीम भरी धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि ती घेताना इथे धावचीच्या स्वरूपात इथे आउट झालाय अजिंक्य.
अगदी IAS ऑफिसर आपण पाहतोय ओमकार पवार ते सहभागी झाले, ते खेळ करतायत आणि त्यांचा खेळ आता इथून पुढे आपण पाहणार आहोत. ते स्ट्राईकवर आलेत. समोर गोलंदाज आपण पाहतोय हर्षल खराडेला आणि बॅटर आपण पाहतोय ओमकार पवार IAS ऑफिसर. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी वेगवान होता. षटक इथे समाप्त झालं. 22च्या स्वरूपात ही धाव आणि आपण पाहिलं तर एक धाव इथे ऍड झाले. धाव फलक जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावर. चार षटकांचा खेळ झालाय. धावफलक पाहिलं तर 58 धावा धावफलकावर लागल्यात श्री ब्रदर्स संघाच्या. चांगली फलंदाजी झाली आहे 4 षटकामध्ये. इथून पुढे 6 चेंडू अगदी टार्गेट सेट करायचं आहे. त्यासाठी किती धावा बनवायच्या आहेत हे दोन्ही बॅटर आता मैदानामध्ये विचार करत असतील. गोलंदाज विचार करत असतील अजून कमीत कमी धावा मी किती देईन ज्यामुळे माझा संघ येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये तो फलंदाजीसाठी एक त्यांना अगदी सोपं होईल. अशा धावा मी किती कमी देऊ याचा विचार गोलंदाज करतोय. नवीन गोलंदाज आलाय 5वा गोलंदाज ज्याला आमंत्रित केलंय. पहिला चेंडू आखव टप्प्याचा त्याला अगदी हा प्रकारला पूल केलाय सक्सेसफुल. देतोय चाबूक फटका. जातोय 6 धावांसाठी. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचा हा बिग षटकार या डीजे. चांगली बॅट तळपते गणेशची. याही वेळेस स्लॉट मधला चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. लांब 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 येतोय बिग षटकार. हा गोलंदाज खर्चिक ठरलाय. पहिले 2 चेंडू षटकार त्यानंतर तिसरा चेंडू चौकार. 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा त्याने खर्च केल्यात. धाव फलक जाऊन पोहोचलाय 74 या धाव फलकावर. 2 गडी बाद 74 धावा. संकेत गोळे माघारी गेला त्यानंतर अजिंक्य माघारी गेले. यावेळेस पूर्ण जबाबदारी आता मात्र इथे पाहायला मिळते. गणेश शिर्केने घेतले आपल्या खांद्यावर. अजून एक दिमागदार फटका. येतोय चौकार स्क्वेअर लेगच्या दिशेने या डीजे.
अगदी राहुल कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयकॉन खेळाडू आहेत या संघाचे आणि ते काहीतरी सांगताना गोलंदाजांना की कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी झाली पाहिजे. अगदी योग्य टप्पा तुम्हाला हाताळावे लागतील. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च झाल्यात. इथून पुढे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या इनिंगचा गोलंदाज निघालेत राऊंड द विकेट. कमबॅक करावं लागेल. अगदी पॉवर मोडमध्ये आहेत गणेश शिर्के आणि पॉवर दाखवताना आपल्याला फुल टॉस चेंडू फटका फसलाय. अगदी टायमिंग झालं नाहीये. कार्पेटचा फटका मिड विकेट रिजनमध्ये गेलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीची जोखीम घेतली. बघता 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 2 धावा पूर्ण झाल्यात. या दुहेरी धावेने आता धाव फलक पुढे गेलाय. जाऊन पोहोचलाय 80 धावा. 80 धावा धावफलकावर लागल्यात. सर्वात हाय स्कोर आपण पाहिलं तर आधीच्या मॅचचा होता. अगदी 87 धावा वैष्णवी विलियम्स संघाने कुठल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याच्या बरोबरी जाईल का श्रीबदर संघ. शेवटचा चेंडू समोर आपण पाहतोय. बॅटर तयार आहे गणेश चांगली बॅटिंग करताना. फुलर लेनचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर हातायला गेला. यावेळेस लाईन मिस झालेत. फटका फसला गेला. बाईकच्या स्वरूपात आपण पाहिलं तर ही धाव घेतली गेली. पंचही सांगताय बाईकचा इशारा देतात. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. एक धाव फलकावर ॲड झाली. 81 धावा धावफलकावर लागल्यात आणि 82 धावेंचं लक्ष आता डोळ्यासमोर शेलार चॅलेंजर संघासमोर उभं राहिलंय. अगदी चांगल्या धावा फायटिंग स्कोर इथे उभा राहिलाय. 81 धावा बनवल्यात. त्यामध्ये मोलाचा वाटा अजिंक्य गोळे आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं गेलं ना तर गणेश शिर्के याचं चांगली खेळी दोघांची राहिली आहे. 12 चेंडूमध्ये 38 धावा खेळताना आपल्याला गणेश शिर्के पाहायला मिळालेत आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 30 धावा करताना अजिंक्य गोळे आपल्याला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळालेत. या दोघांच्या भागीदारीमुळे कुठेतरी धावफलक आपण पाहिलं तर 80 क्रॉस झालं. 81 धावा धावफलकावर लागल्यात आणि 82चं आव्हान आता या संघासमोर उभं राहिलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करू घ्या. भैरवनाथ फायटर संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये स्त्री फायटर संघ. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आपण व्यासपीठावर. भैरवनाथ फायटर संघ आणि श्री फायटर संघ आपला टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर टॉससाठी यायचं आहे. धन्यवाद. आपण यानंतर टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. आपला यानंतरचा टॉस आहे भैरवनाथ फायटर आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री फायटर संघ खेळणार आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना खेळलेला आहे आणि तो त्यांनी गमावलेला आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत आणि त्या मॅचचा आपण करत आहोत तो टॉस. दोन्ही कॅप्टन्स आपण या. माफ करा, श्री फायटरचा पहिला सामना आहे आणि आपण त्याच्यामध्ये करेक्शन करूया. क्षमस्व असावं. श्री फायटर संघ पहिला सामना खेळतोय. भैरवनाथ फायटर हा संघ दुसरा सामना खेळतोय कारण उद्घाटनाचा पहिला सामना या संघाने खेळलेला आहे. आपण नाणेफेकीचा कौल करूया. आपण नाणेफेकीचा कौल करूया. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे या. आपला या ठिकाणी टॉस होत आहे. जयेश तथा गावडे यांच्या शुभांचे आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया की आपण या. आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल पहिला डाव झालेला आहे. दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत परंतु हा एक महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही टीममध्ये आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल आपण करूया. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. चेतन फरांदे आणि त्याचबरोबर निलेश शिंदे. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, निलेश शिंदे नाणेफेकीच्या कौलचा आवाज देणार. भैरवनाथ फायटर. छापा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे. भैरवनाथ फायटर या टीमने टॉस जिंकलेला आहे. निलेश शिंदे यांच्याकडे आपण जाऊया. एक सामना या टीमने गमावलेला आहे आणि त्या दृष्टीने हा सामना फार महत्त्वाचा आहे. काय घेत आहे? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. पाठीमागचा सामना असा झाला, पहिल्या 2 षटकांमध्ये मॅच कव्हर झाली होती परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये मॅच हातामधून निघालोय. या मॅचमध्ये काय बदल करण्याचा प्रयत्न कराल? थोड्या आमच्या चुका झाल्या, त्या चुका सुधारायचा प्रयत्न करू आणि पुन्हा नव्या जोमाने खेळू.
निश्चित चेतन फरांदे यांच्याकडे जाऊया. तुम्ही टॉस जिंकला असता श्री फायटरने तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं मी पण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता, परंतु आता बॅटिंग करायची आहे. किती धावांचं प्रलोभन ठेवताय? असं काही खास टार्गेट नाही, पण जेवढं जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करणार आहे आणि तोच प्रयत्न राहील माझा. गेल्या वर्षी तुम्ही चांगला खेळ केला होता या प्रीमियर लीगमध्ये. याही वर्षी गावावरतून आलेला आहात. या स्पर्धेबद्दलचे आपले अभिप्राय कसे आहेत? आयोजन नियोजन अतिशय सुंदर असतं आणि एक उत्सुकता लागलेली असते स्पर्धेबद्दल की पावसाळ्यात, कारण की आम्ही एवढीच स्पर्धा खेळतो आणि एखादी कुठं खेळली चालू, पण छान असतं आयोजन नियोजन. अधिकचा वेळ घेणार नाही. श्री फायटरला मॅचसाठी शुभेच्छा आणि भैरवनाथ फायटर याही संघाला मॅचसाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे. भैरवनाथ फायटर या टीमने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय आणि श्री फायटरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. जयेश दादा यांचं मनपूर्वक आभार मानूया आणि पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आवाज ऐकूया संकेत पारठे यांचा. थँक्यू निलेश सर. जाऊया चालू मॅचकडे. अगदी सेकंड इनिंगचा खेळ आता सुरुवात होईल. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 81 धावा श्री ब्रदर्स संघाने कुठल्या गेलेत आणि 82 धावांचं लक्ष अगदी डोळ्यासमोर ठेवलं आहे शेलार चॅलेंजर संघासाठी. आणि यानंतर आपण पाहिलं इनिंग ब्रेकमध्ये अगदी टॉस झाला भैरवनाथ फायटर संघाचा आणि त्यासोबत श्री फायटर संघाचा, आणि त्यामध्ये भैरवनाथ फायटर संघ इथे नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडण्याचा अगदी निर्णय त्यांनी घेतला. यानंतरची मॅच आपल्याला ती पाहायला मिळेल. अगदी भैरवनाथ फायटर संघ आपण पाहिल्यानंतर पहिली मॅच तो पराजय झालाय. अगदी श्री गणेशा त्यांनाही करावं लागेल या लीगमध्ये आणि तोच प्रयत्न राहील या पुढच्या मॅचमध्ये. चालू मॅचकडे जाऊया. अगदी सलामीची जोडी मैदानामध्ये आले तर राहुल वांगडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हर्षल खराडे. सलामीची जोडी शेलार चॅलेंजर संघासाठी हे नवीन सलामीचे बॅटर आपण पाहिलं तर मैदानामध्ये उतरलेत आणि या गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर ओपनिंग गोलंदाजी करताना IAS ओमकार पवार. पहिला चेंडू घेऊन खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्रह्मास्त्र पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. राहुल वांगडे गोल्डन डकचा शिकार, तो आलाय माघारी. माघारी या डीजे. अगदी पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्र काढलं. जे अपेक्षा फलंदाजाला नव्हती तो चेंडू इथे आपल्या खाणीतून काढताना आपल्याला पाहायला मिळालं. ओमकार पवार IAS ऑफिसर. अगदी शिकण्यासारखं आहे या व्यक्तिमत्वाकडून. गोलंदाजी असो फलंदाजी असो, अगदी स्वभावही असो या खेळाडूचा. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रवीण पार्टे, पुनवडी गावचे खेळाडू आणि त्यांचे मित्र अगदी आपण पाहतोय संदीप साळुंके. प्रत्येक षटकारासाठी त्यांच्यासाठी पारितोषिक इथे त्यांनी लागू केलं आहे 100 रुपयाचा. अगदी प्रत्येक षटकार तुम्ही लगवाल तर संदीप साळुंके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हे मित्रप्रेम मैत्री ग्रुप जावली या रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत. अगदी सलग 3 षटकार लावले तर नितीन कदम साहेब यांच्याकडूनही 1001 रुपयाचं पारितोषिक आहे प्रवीण पार्टे साहेब यांच्यासाठी. दुसरा चेंडू ओमकार पवार निघालेत. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर थोडा चेंडू आपण पाहिलं तर कमी गतीने हाताळला होता, त्यामुळेच कुठेतरी बॅटवर हा चेंडू नीट आला नाहीये फलंदाजाच्या. एक धाव तिथे आली. श्री गणेशा झालाय शेलार चॅलेंजर संघाचा. पहिल्या चेंडूवर अगदी मोठा गडी बाद केलाय. अगदी आपण पाहिलं मैत्री ग्रुप जावली रबर बॉल प्रीमियर लीगचा सर्वाधिक महागडा खेळाडू आणि तो महागडा खेळाडू आपण पाहिलं ना तर राहुल वांगडे होता आणि पहिल्या चेंडूवर तो शून्य बाद झालाय. अगदी मोठा झटका इथे लागलाय शेलार चॅलेंजर संघासाठी. यावेळेस कमी गतीने हाताला चेंडू लॉफ केलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू फरार झालाय. सीमा रेषा पार येतोय हा षटकार हर्षल खराडेच्या बॅट मधून. हा बिग षटकार. अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू खेळताना आपण पाहिलं हर्षल स्ट्राईकवर आले आणि ज्यावेळेस त्यांना माहीत होतं की हा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळण्यात येतोय आणि त्या चेंडूवर जाऊन आपण पाहिलं तर हा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालेत हर्षलच्या बॅटमधून. हा षटकार आलाय. 7 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहिलं हा ट्रॅकर शॉट ऑन पोल. चेंडू जातोय अगदी गोशांकित स्वरूपामध्ये.
फटका चांगला होता, पण आपण पाहिलं तर 180चं हे मैदान, त्यामुळे फलंदाजाला जास्त काही या फटक्यावर मिळू शकत नाही आहे. त्यामुळे एक धाव घोषांकी स्वरूपात इथे मिळाली गेली. 8 धावा धावफलकावर लागल्यात. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते ओमकार पवार यांच्या गोलंदाजीमध्ये. डावखोरा गोलंदाज आहे, सनपाने गावाला बिलॉंग करतायत, IAS ऑफिसर आहेत आणि काय गोलंदाजी करतायत लीग स्टेजमध्ये. यावेळेस ऑफिसच्या बाहेर अगदी पंच सांगतायत हा चेंडू थोडासा लाईन खराब हाताळताना ओमकार पवार, वाईटचा इशारा येतोय. यावेळेस चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर अगदी आतमध्ये आला. चेंडू प्रभावित करणारा चेंडू इथे हाताळला गेला आणि निर्धाव चेंडू इथे हाताळण्यात आला. पाच चेंडू झालेत, एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर विकेट मिळाली, त्यानंतर मात्र एक धाव आली. त्यानंतरने हर्षल खराडे अगदी षटकार ठोकला तिसऱ्या चेंडूवर. चौथा चेंडू आपण पाहिला तर डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू गेला आणि त्यानंतर वाईट आला आणि आत्ताचा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये एक धाव आली. शेवटचा चेंडू गोलंदाज निघालेत. यावेळेस अगदी सरळ बॅटने लॉफ केलाय, लांब लांब लचक येतोय हर्षल खराडेच्या बॅटमधून हा षटकार. जोपर्यंत आपण पाहिलं ना हर्षल मैदानामध्ये आहे तोपर्यंत शेलार चॅलेंजर संघ अगदी या मॅच मध्ये जिवंत आहे. 82 धावेंचं लक्ष डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी अशाच प्रकारची फलंदाजी इथून पुढे करावी लागेल. त्याला साथ द्यावी लागेल. प्रवीण यांना चांगली फलंदाजी करावी लागेल हर्षल सोबत. या षटकाराने धावफलक आपण पाहिलं ना तर जाऊन पोहोचलाय अगदी 16 या आकड्यावर. पहिलं षटक आपण पाहिलं तर एक गडी बाद असताना शेलार चॅलेंजर संघ 16 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 82 धावेंचं लक्ष, 16 धावा. पहिलं षटक समाप्त झालं. एक गडी बाद. राहुल वांगडे अगदी गोल्डन डकचा शिकार झाले, ते माघारी गेले. त्यानंतर मात्र पूर्ण जबाबदारी आता हर्षल खराडे, बिवडी गावचा हा खेळाडू आणि तो आता मैदानामध्ये आपला बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर मातेगावचा हा गोलंदाज आपण पाहिला तर जयेश दळवी आपण पाहतोय मातेगावला बिलॉंग करतोय आणि तो आता गोलंदाजी मार्कवर आलाय. सेकंड ओव्हरसाठी आपण पाहतोय आणि समोर प्रवीण पार्टे स्ट्राईकवर आले. एक चेंडू एक धाव ते खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ट्रॅकर होता, शॉर्ट पूल करायचा होता, टायमिंग प्रॉपर झालं नाही. मिड विकेट रिजनमध्ये चेंडू गेला. एक धाव तिथे आली आहे. जमेची बाजू अगदी आपण पाहिलं तर स्ट्राईक इनवर आता हर्षल आलेत. त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळालेत. इथून पुढे खेळ कसा राहील, येणारे अजून 23 चेंडू आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 82 धावेंचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एक विकेट गमावली गेली. जयेश निघालेत गोलंदाजी मार्कवर सेकंड चेंडू घेऊन. हा ट्रॅकरचा फेक करायचा प्रयत्न अगदी ऑन साईडला वळवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, फेकी होईल तोपर्यंत एक धाव. एकेरी धावेने धावफलक आता पुढे जात आहे. 18 धावसंख्येवर जाऊन पोचलाय संघ शेलार चॅलेंजर संघ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. यावेळेस हा ट्रॅकर अगदी आतली कडा लागली. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर त्या खाली होते आणि चांगला चेंडू अडवण्यात आलाय. कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू गेलाय. जयेश प्रभावित करतायत. 3 चेंडू चांगले हाताळले गेलेत, त्यामध्ये अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. प्रवीण पार्टे यांना आता हात खोलावे लागतील. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली फटकेबाजी इथून पुढे करावी लागेल. यावेळेस अधिकची उसळी आपल्याला पाहायला मिळाली. पंच सांगतायत इट्स व्हाईट बॉल. 1 बाउन्सची ही ताकीद तिथे गोलंदाजाला दिली गेली. अतिरिक्त चेंडू आला, अतिरिक्त धाव आले आणि त्यामुळेच धावगती कुठेतरी वाढली गेली. धाव फलक 19 आकडा आता गाठला गेला.
यावेळेस हाफ ट्रॅकर त्याला शॉर्ट पूल करायचा होता. चेंडू अगदी हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक आणि हा सोपा झेल इथे पाहायला मिळाले. टायमिंग प्रॉपर झालं नाही या फटक्यावर आणि प्रवीण पार्टे इथे माघारी परत आहेत. जास्त काही करू शकले नाहीत आपल्या संघासाठी आणि त्यामुळेच कुठेतरी नाराज आहेत. आणि या नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय ऋषी जाधव. 22 गाव असोसिएशनमध्ये आपण पाहिलं तर पहिला बायकर मॅन ठरलाय, ऑलराऊंडर आहे आणि तो आता बॅटिंगसाठी आलाय. गोलंदाजीमध्ये चांगला त्याने प्रभाव टाकला, तो आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरलाय. धाव फलक पाहिलं या 2 विकेटनं तर आपण ना तर 19 या आकड्यावर जाऊन स्थिर आहे. हर्षल कुठेतरी नाराज असेल कारण की त्याला साथ मिळत नाहीये. एका बाजूने तो किल्ला लढतोय, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं ना तर बुरच ढासळतोय. तो किल्ला कुठेतरी उभा राहिला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न हे दोन्ही फलंदाजांनी करणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू अगदी आपण पाहिलं कव्हर रिजनमध्ये खेळून काढलाय. चेंडू फरार झालाय, सीमारेषा पार येतोय हा चौकार. अगदी 4 धावेने सुरुवात केली ऋषी जाधव याने आल्याला सांगून दिलंय मी अजून मैदानामध्ये आहे, माझ्याकडे तो दमकम आहे आणि तो दमकम दाखवताना इथे ऋषी जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू फुल टॉस होता, त्याला कव्हर रिजनमध्ये अगदी खेळून काढला आणि 4 धावा त्या चेंडूवर मिळवल्या गेल्यात. या चौकाराने धाव फलक आता पुढे गेलाय, 23 आकडा गाठला गेला. या षटकामध्ये अगदी जास्त काही खर्च केले नाहीत जयेशने, तोही चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक आता पुढच्या चेंडूवर करावा लागेल. हाफ ट्रॅकर हातायला गेला, पंच सांगतायत इट्स नो बॉल कारण की पहिल्या बाउन्सची तुम्हाला वॉर्निंग दिली होती. फ्री हिट आहे, नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. या नो बॉलने अगदी अतिरिक्त धाव आले, 24 धावा. हाफ ट्रॅकर होता, ही नो पंच घोषित करतायत. उसळी जास्त घेतली या चेंडूने, 1 धाव तिथे आली आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा इथे ॲड झाल्यात. धाव फलक पाहिलं तर 26 या आकड्यावर. अगदी जयेश कुठेतरी अकूट टप्प्याची गोलंदाजी वारंवार करत होता, त्यामुळेच कुठेतरी पंचांनी ते हेरलं आणि दंडित केलंय. अगदी जास्त उसळी घेणारे चेंडू त्याला ते दंडित केलेत. नोचा इशारा, फ्री हिट कंटिन्यू आहे, त्यामुळे या चेंडूवर अगदी फलंदाज जोखीम घेतील का हाही प्रश्न पडलाय. इथून पुढे आपण पाहणार आहोत तर कसा खेळ राहील हर्षल आणि त्यासोबत ऋषीचा. चांगली फलंदाजी करतायत हर्षल. हा फ्री हिटचा चेंडू जयेश निघालेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा पंच सांगतायत इट्स नो बॉल. अगदी याही चेंडूला हाईट मिळाले, अकूट टप्प्याचा चेंडू. तुम्ही वारंवार ते चेंडू हाताळाल तर पंच अगदी तुम्हाला दंडित करत राहतील आणि त्याच प्रकारे पंच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नो बॉल. अगदी सलगचे 3 चेंडू हॅट्रिक मिळवले नो बॉलची. हे 3ही चेंडू त्यांनी नो हाताळलेत. एक चेंडूसाठी आपण पाहिलं ना तर 3 चेंडू अतिरिक्त हाताळले जयेशने. आफ्री हिटचा चेंडू, शेवटचा चेंडू, फुलर लेनचा चेंडू स्लॉटमध्ये दिलाय, त्याला पाठवलं अगदी प्लॉटमध्ये. सरळ बॅटने खेळलेला हा लांब लचक फटका आपण पाहतोय. हर्षल खराडीच्या बॅटमधून हा येतोय बिग बिग षटकार. अगदी चांगली फलंदाजी करताना हर्षल खराडे मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलं 3 षटकार आलेत. 7 चेंडूमध्ये 21 धावा त्याने कुठल्यात. आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर ऋषी जाधव आताच मैदानामध्ये आले, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकामध्ये धावा कुठल्यात आतापर्यंत धाव फलकाव लागल्यात 33. हव्यात अजूनही 50. 18 चेंडू 50 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू माफ करा 49 धाव्यांची गरज आहे. गणेश शिर्के करंजे गावाला बिलॉंग करतायत, ते आलेत. आंतरराष्ट्रीय आपण पाहिलं तर फुटबॉल प्लेयर आहेत आणि ते गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि या 3ऱ्या षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिलेत.
अगदी ते दोन्ही चेंडू आपण पाहिलं ऑफस्ट्रिकच्या बाहेर वाईड हाताळले गेलेत. अवंतर आल्या 2 धावा. याही वेळेस अगदी वाईट हाताळला गेला चेंडू. अवे फ्रॉम बॉडी आपण पाहिलं तर ऑफस्ट्रिकच्या बाहेर वारंवार चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. 3 लगातारचे चेंडू वाईट हाताळण्यात आलेत. धाव फलक जाऊन पोहोचले. 36 आकडा गाठला गेलाय. अजून 46 धाव्यांची गरज 18 चेंडू मध्ये. याही वेळेस लाईन खराब आहे. अगदी पंच सांगतायत इट्स वाईट बॉल. हा 4था चेंडू वाईड हाताळला गेलाय. आता हव्यात 45 धावा. येणारे 18 चेंडू 45 धावा. सरासरी आता 15 मध्ये आली. अवक्यात आली. डोक्यामध्ये आता अगदी कॅल्क्युलेशन या फलंदाजाचं चालू असेल. आपल्या अवक्यात आलेला स्कोर आता मात्र माघारी पोचवायचा नाही आहे. हर्षल चांगली बॅटिंग करतायत. त्यासोबत आपण पाहिलं तर ऋषी जाधव तेही मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतायत. दडपण आहे गोलंदाजावर. थोडासा कॉन्फिडन्स आत्मविश्वास देताना संकेत गोळे गेले आयकॉन खेळाडू. त्यांनी कानमंत्र दिलाय. त्यासोबत आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज गणेश. 18-45. हाफ ट्रॅकर त्याला शॉट ऑन पुल करायचा होता. सक्सेसफुल झालाय का? हो 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 हो. काव कॉर्नरची दिशा इथे निवडली गेली. चेंडू फरार सीमा पार. येतोय हा षटकार. अगदी रबर बॉल प्रीमियर लीग मैत्री ग्रुप आयोजनातील हा दिमागदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा ही षटकार 6 धावेने दडपण देतोय गोलंदाजाला. अगदी गोलंदाजाने पहिले 4 चेंडू अतिरिक्त हाताळले होते. वाईडच्या स्वरूपात हाताळले होते. त्यानंतर पहिला चेंडू हाताळला आणि त्यावर आलेला षटकार. पहिल्या चेंडूवर 10 धावा दिल्यात. यावेळेस काय घडतंय? पंच सांगतायत इट्स वाईट बॉल. हा 5वा वाईड आला या षटकातला. नियंत्रण चुकतंय गोलंदाजीचं. लाईन चुकते गोलंदाजीचं. कुठेतरी दबावामध्ये गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर 11 धावा आल्यात. इथून पुढे आता कसा खेळ राहील? 17 चेंडू 38. फुलरलेनचा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू. बाईटच्या स्वरूपात डिक्लेअर झोनमध्ये आलेली धाव पंच आम्हाला कळवतायत. 1 धाव तिथे आली आहे. धाव फलक जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावर. एक धाव खूप महत्वाची आहे. ती थांबवणं गरजेचं आहे. 82 धाव्यांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. धाव फलक धावा लागल्यात 45. हाफ ट्रॅकर होता. उसळी कमी घेतली होती. टायमिंग फसलं गेलं ऋषी जाधवच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर हा फटका थोडासा फसला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं हा चेंडू अडवला. त्यामुळेच कुठेतरी हा चेंडू निर्धाव गेलाय. धाव फलक आपण पाहिलं ना तर स्थिर 45 या धावसंख्येवर. फुलरलेनचा चेंडू लॉफ केला. अगदी आपण पाहिलं तर डावा पाय पुढे सरसावत खेळलेला फटका. स्लॉट मध्ये चेंडू आला आणि अगदी त्याला व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फटका आपण पाहतोय फलंदाज ऋषी जाधव यांच्या बॅटमधून. या षटकाराने अगदी आत्मविश्वास देतोय शेलार चॅलेंजर्स संघासाठी. धाव फलक जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावर. 14 चेंडू 31 धाव्यांची गरज. मॅच आले परत. यावेळेस फटका फसला. टॅपचा फटका आपण पाहिला गोलंदाजाच्या डोक्यावरून जातोय. बॅकअप दिला गेला. तोपर्यंत एक चोरटी धाव. धाव फलक आता पुढे जातोय. 52 आकडा गाठला गेलाय. 13 चेंडू 30 धाव्यांची गरज आहे. मॅच अगदी कुठे होती आणि ती कुठे येऊन थांबले. हा क्रिकेट आहे. त्यामुळे शेवटचा चेंडू पडेस तोपर्यंत कुठलेही अनुमान लावणे इथे चुकीचं आहे. हर्षल खराडे त्याचं कौतुक करावं लागेल. त्याने अगदी किल्ला लढवत राहिला आणि त्यासोबत ऋषी जाधव. फुल टॉस चेंडू सरळ बॅटने खेचलाय. अगदी आपण पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी आपण पाहिलं तर स्लीपरी आहे. थोडेसे फंबल झाले. क्षेत्ररक्षक 2 धावा तिथे आले. जयेश होते. ऑफ साईड रिझन मध्ये हा चेंडू होता आणि त्यावर घेतलेला 2 धावा धाव फलक पुढे घेऊन जात आहेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावर. शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. शेवटचा चेंडू सर बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. 5 वाईट तुम्ही हाताळलेत. त्यानंतर षटकार आलाय. एक डिक्लेअर झोन मध्ये गेलाय.
पहिला 6 आला, त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही वाईट हाताळलाय आणि त्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये एक धाव गेली आहे आणि एक षटकार गेलाय, त्यानंतर एक सिंगल आणि एक दुहेरी धाव. येस, करेक्शन झालंय, डॉट आलाय, ओव्हर षटक समाप्त झालंय. थँक्यू. बारा चेंडू 28 धावेंची गरज आहे. मॅच दोन्ही या संघाकडे ऑन आहे. अगदी चांगली गोलंदाजी इथून पुढे झाली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा श्रीबदर संघ येईल. ही पार्टनरशिप कुठेतरी तोडावी लागेल. ही पार्टनरशिप बिल्ड होते. एका बाजूला ऋषी जाधव, त्याने चांगली कामगिरी केली, आल्या आल्या चौकाराने त्याने सुरुवात केली, त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि त्याच्यासोबत हर्षर खराडे ओपनिंगचा फलंदाज, अगदी तो एका बाजूने किल्ला लढवतोय. त्याच्या बॅटमधून आपण पाहिले तर तब्बल 3 षटकार आलेत. तो बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला मैदानामध्ये. त्यासोबत ऋषी जाधव आता स्ट्राईकवर असतील. नवीन गोलंदाज कोण असेल? गणेश धनावडे, अगदी 40+ एक खेळाडू आपण पाहतोय. त्यांचा अनुभव आता इथे त्यांना पणाला लावावा लागेल. करंजे गावाला हेही बिलॉंग करतायत आणि ते आता गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. अगदी हाफ ट्रॅकर वेट केला, वेट अँड वॉच. फटक्यामध्ये अगदी ताकद होती, चाबूक फटका, चेंडू फरार, सीमा पार, येतोय षटकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण इथे दाडलंय ऋषी जाधवने. का मला बाईक मिळाली, का माझ्या नावावरती बाईक आली, ती खेळ तो मैदानामध्ये दाखवताना 22 गाव क्रिकेट असोसिएशन मधून खेळताना आपण पाहिलं तर ऋषी जाधव चांगली कामगिरी करत होता आणि तो आता मात्र मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये दहाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आहे का? हो आहे. फंबल झाले. 1 अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट मध्ये अगदी हा झेल घेतला गेला. इथे मोठी विकेट, पार्टनरशिप इथे तोडण्यात यश मिळालं इथे गणेश धनावडे यांना. अगदी 9 चेंडू मध्ये 24 धावा ठोकून माघारी जातोय ऋषी जाधव. चांगली फलंदाजी त्यांनी केली आणि नवीन बॅटर मैदानामध्ये उतरलेत. प्रताप शेलार, राष्ट्रीय खो खो खेळाडू, अगदी आपण पाहिलं त्यांना ते या प्रीमियर लीगचे सर्व आपण पाहतोय मैत्री ग्रुप. यावेळेस हा ट्रॅकर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गोशांकित स्वरूपात बॅकवर्ड पॉइंटला गेलाय. एक धाव तिथे आली आहे. धाव फलक आपण पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचलंय 61 या आकड्यावर. अजून 21 धावेंची गरज आहे. 9 चेंडू 21 धावेंची गरज. 9 चेंडू 21 धावा. समीकरण अगदी डोळ्यासमोर दोन्ही संघासाठी स्पष्ट उभे राहिलंय. गणेश धनावडे राऊंड द विकेट पुन्हा एकदा निघालेत. हाफ ट्रॅकर, अगदी वेगवान चेंडू, अंगाला वेध घेणारा, यावेळेस थांबवलाय. कोणतीही जोखीम घेतली नाहीये. बॅकअप होता, अगदी स्लिपचा खेळाडू तिथपर्यंत गेला, चेंडू गॅदर केला, कोणतीही धाव घेतली गेली नाहीये. इथून पुढे 8 चेंडू 21 धावेंची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा. चांगले चेंडू इथून पुढे हाताळावे लागेल. चांगली फलंदाजी बॅटरला करावी लागेल. बॅकफुटला गेले, पंच केलाय, पॉइंटला खेळाडू होता, त्याने फेकी केली. तोपर्यंत काय घडतंय? एक झोकीम भरी धाव आली. धाव फलक पुढे जात आहे. 62 धावा धाव फलकावर लागल्यात. 7 चेंडू 20 धावेंची गरज. पहिल्या चेंडूवर आलेल्या षटकारानंतर मात्र गणेश धानावडे यांनी कमबॅक केलंय. अगदी 40+ चा अनुभव इथे मैदानामध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर आलेली विकेट ऋषी जाधव यांची. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रताप शेलार स्ट्राईकवर आले. त्यांनी हाताळलेला चेंडू एक डिक्लेअर झोनमध्ये गेला. त्यानंतरचा निर्धाव चेंडू आणि आता आलेली एक धाव.
7 चेंडू 20 धावेंची गरज. 7-20चं समीकरण. समोर हर्षल खराडे आता स्ट्राईकवर आलाय. हाफ ट्रॅकर त्याला अगदी उचललाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता 19 धावेंची गरज आहे. हे षटक अगदी फायदेशीर ठरलंय. चांगली गोलंदाजी केली गणेश धनावडे यांनी. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर मात्र या षटकामध्ये तब्बल त्यांनी 9 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. आणि ऋषी जाधव सारख्या फलंदाजाला त्यांनी माघारी परतवलाय. हा अनुभव आहे 40+ खेळाडूचा आणि तो पणाला लावताना या लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश धनावडे. षटक समाप्त झालं. नवीन गोलंदाज कोण असेल, कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजिंक्य गोळे. स्वतः आयकॉन खेळाडू आपण पाहतोय या संघाचा. तो आता जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेताना 6 चेंडू 19चं समीकरण डोळ्यासमोर आहे. 6 चेंडू 19 धावा. समोर आपण पाहतोय प्रताप शेलार. पहिला चेंडू अजिंक्यचा. फुलर लाईनचा चेंडू अगदी खोदून काढायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न. धावचीत झाला इथे फलंदाज प्रताप शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. ही महत्वाची धाव होती कारण की हर्षल सारखा फलंदाज स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं शेलार चॅलेंजर संघासाठी आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहिलं ना तर ही जोखीम घेतली गेली आणि तिथं स्वतःला सॅक्रिफाईस केलं प्रताप शेलार यांनी. त्यांची बॅट कुठं या लीग मध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये तडपली नाहीये. नवीन बॅटर आता मैदानामध्ये जाताना. यावेळेस काय चेंडू हाताळला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र. बाद झाला इथे हर्षल खराडे. चॅलेंजर संघ आपल्या बाजूला घेऊन जाईल का काय. त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. गणेश धनावडे आले. त्यांनी ती भागीदारी तोडली. त्यानंतर मात्र अजिंक्य आले आणि अजिंक्य आता प्रभाव टाकतायत. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकी उभे ते मिस करताना. 19 धावेंची गरज आहे. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये 19 बनवायचे आहेत. 18 बनवल्यात तर सुपर ओव्हर. 3 चेंडू 19 धावा. फुल टॉस होता. त्यावर मोठा प्रहार करता आला नाही. अगदी सरप्राईज झाला फलंदाज आणि आपण पाहिलं तर बॅकफुटला राहिले. त्यामुळेच कुठेतरी शॉट सिलेक्शन चुकीचं राहिलं. चांगली गोलंदाजी ते अजिंक्यनं या शेवटच्या षटकामध्ये दाखवताना. याही वेळ चांगला चेंडू हाताळला. अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला. बॅटिंग करताना आपण पाहिलं तर थोडीशी खराब फलंदाजी राहिली इथे शेलार चॅलेंजर संघाची. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न तो मिस झालाय. इथे विजय झालाय श्री ब्रदर्स. अगदी हार्दिक अभिनंदन पहिल्या विजयासाठी. अगदी श्री गणेश केलाय या लीग मध्ये.